नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जागृती महाजनी, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे भूगोल या विषयाचं अध्यापन करते। आज आपण प्रकरण 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या पाठाचा अभ्यास करणार आहोत एका पीपीटी द्वारे। तर चला आपण या पाठाचा अभ्यास करूया। कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय आहे, प्राथमिक व्यवसाय आहे, आपण ह्याचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ह्या ज्या इमेजेस दिसतायत किंवा चित्र दिसतायत, या चित्रांमध्ये तुम्हाला कुठे शेती असं व्यवसाय दिसून येतो, कुठे मासेमारी सुरू आहे, लाकूड तोड सुरू आहे, खाणकाम आहे किंवा पशुपालन आहे। तर या प्रकारच्या सगळ्या क्रियांना आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असं म्हणू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, हा जगाचा नकाशा जिथे तुम्हाला प्राथमिक आर्थिक क्रिया दिसतायत, वेगवेगळ्या प्रकारचे, कुठे शेती आहे, पशुपालन आहे, मासेमारी, खाणकाम आणि लाकूड तोड, जसं मी म्हटलं हे सगळे प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत। या जगभर आपल्याला विस्तारलेल्या दिसतात। हा नकाशा तुमच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 32 यावर दिलेला आहे। ह्याचा अभ्यास तुम्हाला खूप व्यवस्थित करायचा आहे आणि ह्याचं निरीक्षण करायचं आहे। आपल्याला दिसेल की काही ठिकाणी शेती येते, काही ठिकाणी आपल्याला लाकूड तोड आढळून येतो, कुठे खाणकामाचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे जगभरात हे सगळे प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय विखुरलेले आहेत, ते असमान आहेत। विविध व्यवसायांचं वितरण आपण लक्षात घेतलं तर हे तुम्हाला कळून येईल की असमान आहे। हे सर्व व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतात। यात शिकार, फळे, कंदमुळे गोळा करणे, पशुपालन, शेती, मासेमारी, लाकूड तोड, खाणकाम इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत। प्राथमिक व्यवसाय हे निसर्गाशी किंवा नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात किंवा राहतात व या नैसर्गिक साधन संपत्तीवर तेथील नैसर्गिक घटक व नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होत असतो। वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करता यावी, मनुष्यबळाला यंत्राची मदत मिळावी इत्यादीसाठी प्राथमिक आर्थिक क्रिया व्यवसायातही यांत्रिकीकरण सुरू झाले आहेत। जरी या प्राथमिक क्रिया असतील तरी खाणकाम म्हणा किंवा पशुपालन असेल, शेती असेल, मासेमारी असेल, ह्याच्यामध्ये यांत्रिकीकरण, टेक्नॉलॉजी हल्ली फार मोठ्या प्रमाणावरती ह्याचं प्रमाण सुरू झालं आहे। तर सर्वप्रथम आपण जर प्राथमिक व्यवसाय पाहिले तर शिकार ही खूप जुनी अशी प्राथमिक आर्थिक क्रिया आहे। खूप वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, पण त्याच्यात आता काही बदल घडलेले आहेत। तर शिकार किंवा शिकारीचा जर आपण विचार केला तर अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे। मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झालेल्या आहेत व काही होण्याच्या मार्गावरती आहेत। त्यामुळे जगभर व्यावसायिक शिकारीवर बंदी आलेली आहे। जे कमर्शियल हंटिंग ज्याला आपण म्हणतो, शिकार म्हणजे हंटिंग, पुष्कळशे वन्य प्राणी किंवा वन्यजीवन प्रजाती ह्या नामशेष झालेल्या आहेत। त्यामुळे शिकारीवरती बंदी करण्यात आलेली आहे। तसेच प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी नवनवीन कायदे पण आलेले आहेत। सद्यस्थितीत काही आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थपुरता शिकार करतात। जे आदिवासी घनदाट जंगलात राहतात किंवा वनांमध्ये राहतात ते अजूनही शिकार करत असतात। जर आपण या प्रकारच्या प्राथमिक कार्याचं वितरण पाहिलं तर दक्षिण आफ्रिकेच्या कलाहारी वाळवंटातील बुशमन, विषुववृत्तीय सेल्वाज घनदाट जंगलातील पिग्मी, बोरा इंडियन, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, अंदमान निकोबारमधील सेंटिनल, जरावा, ओंग इत्यादी आदी जमाती शिकार करून आपला चरितार्थ चालवतात। दुसरा महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे फळं कंदमुळं गोळा करणे। हा पण एक खूप जुना असा व्यवसाय आहे। हा व्यवसाय वनांवर आधारित असून जगातील अनेक लोक हा व्यवसाय करतात। वनातील फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्पती गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात। याशिवाय झाडापासून मिळणारा डिंक, राळ, लाख, मध, मेण इत्यादींसारखेही पदार्थ गोळा करत असतात।
तर काही जाती जमाती जे वनांमध्ये राहतात ते फळं, मुळं, कंदमुळं, औषधी हे असं गोळा करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात किंवा डिंक, राळ हे पण उपलब्ध होत असतात. उदाहरणार्थ पाहिलं तर खैरापासून कात मिळवला जातो. या काही पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांचे व्यापारी तत्वावर देखील संकलन होत असतं. जगातील सर्व वन प्रदेशांमध्ये फळं, कंदमुळं गोळा करणं हा व्यवसाय चालतो. वेगवेगळे जे प्रदेश आहेत, वन प्रदेश आहेत, तिथे वेगवेगळ्या पदार्थाचे उत्पादन होत असते किंवा ते मिळत असतात फळं, कंदमुळं. त्यामुळे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय चालू असतो. विषुववृत्ती प्रदेशातील जंगलं अत्यंत दाट व सदाहरित असतात. तेथील हवामान दमट, रोगट असतं. तिथे सरपटणारे प्राणी किंवा कीटक आपल्याला दिसून येतात. म्हणून या प्रदेशात विविध वस्तू गोळा करण्याचा व्यवसाय व्यापारी तत्वावर करता येत नाही. तिसरा महत्त्वाचा व्यवसाय आहे लाकूड तोड व्यवसाय. वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूड तोड हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. वनस्पतींच्या बदलत्या स्वरूपानुसार आपण पृथ्वीवरील वनप्रदेशांचे वर्गीकरण विविध नैसर्गिक प्रदेशात करतो. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांतील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असे असते. त्याशिवाय ही वनं इतकी घनदाट असतात की तिथे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशातील वने विरळ असतात. तळाशी अनेक झाडीझुडपे उगवत असतात. ही वनं दाट वस्तीच्या प्रदेशांच्या सान्निध्यात असल्यामुळे या वनातील जमीन मोठ्या प्रमाणात शेतीखाली आणल्या जाते किंवा आणलेली आपल्याला आढळून येते. त्यामुळे वन नष्ट होण्याची भीती निर्माण झालेली आहे. सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात. हे वृक्ष सरळ उंच आढळतात. ती सदाहरित आढळतात. या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडामुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्त आहेत. जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी वनांमध्ये केला जातो. कारण की या वृक्षांचे बुंधे हे वृक्ष मऊ असतात, मऊ लाकूड असतं. त्यामुळे इथे व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आज जगात लाकूड विविध कारणांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लाकूडतोड केली जात आहे. त्यामुळे जगातील वनांचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आणि याचा परिणाम म्हणून पर्यावरण संबंधीच्या अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आपल्याला आढळून येतात, ज्याला आपण डिफॉरेस्टेशन म्हणतो. डिफॉरेस्टेशन किंवा खूप मोठ्या प्रमाणावर लाकूडतोड होत असल्यामुळे पर्यावरणातही खूप वेगवेगळ्या समस्या आढळून येत आहेत. चौथा प्राथमिक कार्य किंवा व्यवसाय जर आपण पाहिला तर मासेमारी. मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम होत असतो. या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरता मर्यादित असले तरी सद्यस्थितीत ही एक महत्त्वाची प्राथमिक क्रिया आहे. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात या व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मासेमारी व्यवसायास काही अनुकूल असे असणारे घटक आहेत. त्याच्यामध्ये भूखंड मंच, समुद्राचा असा भाग जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे, अशा उथळ समुद्रास भूखंड मंच असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागरातील चीनजवळ ओखोत्स्क हा एक भूखंड मंच आहे. इथे मासेमारी खूप मोठ्या प्रमाणावर होते. दुसरं मुख्य कारण आहे जिथे उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम जिथे होतो किंवा जिथे उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, अशा ठिकाणी विशेषतः भूखंड मंचावर होत असल्यास अशा प्रदेशात प्लवकांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. प्लवक म्हणजे प्लँक्टन. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस येतात. मासेमारीची क्षेत्र म्हणजे ज्याला आपण कमर्शियल फिशिंग असं म्हणू शकतो.
उदाहरणार्थ पाहिलं तर क्युरोशिओ उष्ण प्रवाह व ओयाशिओ थंड प्रवाह जपानजवळ एकत्रित येतात. इथे एकत्रित आल्यामुळे प्लवकांची वाढ होते आणि मासेमारी खूप मोठ्या प्रमाणावरती या प्रदेशात आढळून येते. आता मासेमारी या व्यवसायावर परिणाम करणारे काही इतर घटक पण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं घटक आहे पारंपरिक कौशल्य. तर जपान आणि चीन सारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे तिथे हा व्यवसाय जास्तीत जास्त आपल्याला वृद्धिंगत झालेला आढळून येतो आणि लोकसंख्याही तिथे खूप आढळून येते. दुसरं कारण आहे जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्न घटकांची टंचाई. यामुळे बेट स्वरूपातील देशांना मासेमारीवर अवलंबून राहावे लागते. उदाहरण परत पाहिलं तर जपान, फिलिपिन्स. त्यामुळे इथे हा व्यवसाय परंपरेने आर्थिक व्यवसाय म्हणून विकसित झालेला आढळून येतो. तिसरं कारण आहे इतर व्यवसायांची कमतरताही या व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत ठरते. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय वाढीस लागलेला दिसून येतो. दंतूर किनारे, ब्रोकन कोस्टलाईन आपण ज्याला म्हणतो, दंतूर किनारे उत्तम बंदराच्या निर्मितीस सहाय्यक ठरतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो. उष्णकटिबंधीय क्षेत्रात मात्र यासाठी शीतगृहांची सोय करावी लागते, कोल्ड स्टोरेज. किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज बांधणी व्यवसायासाठी लाकूड सहजपणे प्राप्त होऊ शकते. या सगळ्या कारणांमुळे मासेमारी हा व्यवसाय काही प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. पाचवा व्यवसाय आहे पशुपालन. इथे तुम्हाला या इमेजमध्ये या चित्रात दिसेल वेगवेगळ्या प्रकारचे पशु आहेत किंवा पक्षी आहेत. तर ह्याला आपण पशुपालन असं म्हणतो. पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण 30 ते 60 उत्तर व 30 ते 55 दक्षिण अक्षवृत्तीय दरम्यान झालेले आपल्याला आढळून येतं. या व्यवसायावर हवामानाचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचा विकास जास्त झालेला आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन अत्याधुनिक तंत्र म्हणजे हाय टेक्नॉलॉजी, बाजारपेठ आणि विस्तीर्ण गवताळ कुराणे यांनी प्रभावित झालेला आहे. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून इथे हा व्यवसाय यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा असणाऱ्या विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला दिसून येत नाही. शेतीखालील प्रदेश आणि पशुपालन यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्रित आढळून येतं किंवा एकत्रित आढळून दिसतं. त्यामुळे हे व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याचे लक्षात येतं. पुढचा महत्त्वाचा व्यवसाय आहे खाणकाम. मानव खजिन्यांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आलेला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधी इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जातो किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती केल्या जात आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्यात खनिज वापराशी निगडीत आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले. अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग याप्रमाणे कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधोरेखित करण्यात आलेला दिसून येतो. या प्राथमिक आर्थिक क्रियेतूनच मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेलेली आहे. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खाणकाम हा खूप महत्त्वाचा असा प्राथमिक उद्योग किंवा व्यवसाय मानला जातो. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही,
पृथ्वीवर खनिजांचे वितरणही असमान असते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खंडामध्ये एकाच प्रकारचे खनिज मिळेल असं नाही. त्यामुळे ह्याचे वितरण पण असमान आहे. त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशीही थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरी प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आहे. म्हणजे खाणकाम या व्यवसायातही टेक्नॉलॉजीचा वापर सध्या सुरू केलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू केलेला आहे. खाण क्षेत्राजवळील खनिजांशी संबंधित अनेक उद्योगधंदेही स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. मोठ्या प्रमाणावरील खाणकाम व्यवसायासाठी विकसित वाहतूक व्यवस्था ही महत्त्वाची आहे. कारण की खाणकाम करायला वाहतूक हे खूप मोठे महत्त्वाचं साधन आहे. खाणकाम व्यवसायात वाढ झाली की उद्योगधंद्याचा विकास होतो. पर्यायाने देशाचा ही आर्थिक विकास आढळून येतो. 7वं महत्त्वाचं प्राथमिक व्यवसाय जर आपण घेतला तर शेती हा खूप महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे. कोणत्याही खंडासाठी, कोणत्याही क्षेत्रासाठी शेती हा खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे. तुम्ही जर नकाशा पाहिला तर त्याच्यात आपल्याला असं आढळून येतं की आफ्रिका खंडात ह्याचे प्रमाण खूप जास्ती आहे. गुंतलेली लोकसंख्या ही जास्ती आहे. त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकापेक्षा कमी आहेत. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्रात विस्तृत असून देखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी असे आढळून येते. अर्थात विकसित राष्ट्रात शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे. डेव्हलप्ड कंट्रीज जिथे आहे तिथे शेती या व्यवसायात लोकसंख्या आढळून येते गुंतलेली. तर विकसनशील डेव्हलपिंग नेशन्स या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. जगामध्ये नैसर्गिक आणि प्राकृतिक घटक वेगळे आहेत. त्यामुळे हवामान वेगळं आहे, मृदा वेगळी आहे. त्यामुळे विविध प्रकारची पिकेही आपल्याला वेगवेगळी दिसून येतील. त्याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही आपल्याला बघायला मिळतात. ज्याप्रमाणे एखाद्या प्रदेशातील मृदा आहे, हवामान आहे, तिथे त्याप्रमाणे पीक घेतल्या जाते. त्याची पद्धत, पीक घेण्याची पद्धतही वेगवेगळी आपल्याला दिसून येते. शेती या व्यवसायावर मृदा, हवामान, पाणी पुरवठा इत्यादी प्राकृतिक घटकांचा परिणाम होत असतो. तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरणं, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचाही परिणाम होत असतो. या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो. आता जर आपण शेती पाहिली किंवा जसं आपण पाहिलं की प्रत्येक प्रदेशात हवामान वेगळं आहे, मृदा वेगळी आहे, त्याप्रमाणे तिथे पीकही वेगळे असतात. तर शेतीचे काही प्रकार आहेत व त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. आपण त्याचा अभ्यास करूया. सखोल उदरनिर्वाहक शेती ही शेती किंवा या शेतीची जमीन लहान आकाराची असते. सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये शेतजमीन लहान आकाराची असते. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. कारण की आकार कमी आहे पण त्या प्रकारच्या शेतीवरनं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. अन्नधान्याच्या उत्पादनास ह्याला प्राधान्य देतात. म्हणजे इथे फळभाज्या किंवा फुलं या प्रकारची शेती होत नाही, तर अन्नधान्याची शेती खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसून येते.
मानवी श्रम आणि प्राण्यांचा वापर ह्याच्यात या प्रकारच्या शेतीमध्ये आपल्याला आढळून येतो. मानवी श्रम पण आहेत आणि काही प्राणीही वापरतात. गाई, म्हशी ह्यांचाही वापर केला जातो. या प्रकारची शेती चीन, भारत, जपान, श्रीलंका, पूर्व आशिया खंडातील काही देशांमध्ये आपल्याला आढळून येते आणि तांदूळ हे या देशांमधील किंवा या प्रकारच्या शेतीमधील प्रमुख पीक हे घेतल्या जातं. दुसऱ्या प्रकारची शेती आहे ज्याला आपण स्थलांतरित शेती असं म्हणतो किंवा शिफ्टिंग ॲग्रिकल्चर असंही त्याला म्हणतात. याही शेतीचा आकार खूप लहान आहे. तुम्ही जर हे चित्र पाहिलं तर आपल्याला इथे आढळून येतंय की एक भूमीचा भाग आहे ज्याला लाकूड तोड झालेली आहे आणि ते जाळण्यात येत आहे. सो हे स्थलांतरित शेतीचं वैशिष्ट्य आहे. वनातील भूभागाची शेतीसाठी निवड केलेली जाते. एखादा वनाचा क्षेत्र निवड केली जाते आणि तिथे या प्रकारची शेती केली जाते. वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर करण्यात येतो. उत्पादन फारच कमी असतं कारण की ही शेती सुपीक नसते किंवा हा प्रदेश सुपीक नसतो, त्यामुळे इथे उत्पादन फारच कमी प्रमाणात घेतल्या जातं. उत्पादन फक्त 2 ते 3 वर्षच घेण्यात येतं. या भूभागातून 2 किंवा 3 वर्ष शेती केल्या जाते, वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेतल्या जातं. त्यानंतर ही जमीन पडीक म्हणून सोडून देतात आणि दुसऱ्या जमिनीची म्हणजे दुसऱ्या वनाची निवड करतात. वनसंपदेचे ऱ्हास आपल्याला इथे होताना दिसतं कारण की डिफॉरेस्टेशन झाले, लाकूड तोड खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसून येते आणि त्यामुळे इथे मृदाही सुपीक राहत नाही. विषुववृत्तीय प्रदेशातील वनांखाली जमीन या प्रकारच्या शेतीखाली वापरली जाते. आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका या क्षेत्रांमध्येही स्थलांतरित शेती खूप मोठ्या प्रमाणावरती अजूनही केलेली आढळून येते. तिसऱ्या प्रकारची शेती आणि त्याचे वैशिष्ट्य आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती, ज्याला आपण कमर्शियल फार्मिंग असं म्हणतो. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल खूप मोठं शेत आहे आणि एकाच पद्धतीचं किंवा एकच पीक असं घेतल्या जातं. या प्रकारामध्ये शेतीचा आकार खूप मोठा असतो. भांडवलाचा, आधुनिक कृषीचा, यंत्राचा वापर अधिक या प्रकारात केला जातो. एक पीक पद्धती ज्याला आपण मोनोकल्चर असं म्हणतो, या प्रकारामध्ये एक पीक पद्धती घेतली जाते. पेरणीपासून काढण्यापर्यंतची सर्व कामं यंत्राच्या सहाय्याने केलेली जाते. शेती व पशुपालन हे एकत्रित या प्रकारच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे. हेक्टरी उत्पादन कमी आहे पण दरडोई उत्पादन जास्त आहेत. समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश जसं स्टेप्स, प्रेरी, डाऊन्स, पंपाज, वेल्ड्स या प्रकारच्या शेतीखाली आलेले आहेत. गहू आणि मका ही प्रमुख पिके या विस्तृत व्यापारी धान्य शेती घेतली जातात. चौथा प्रकार आहे माळ्याची शेती. इथे शेतीचा आकार मोठा असतो. भांडवलादिष्ट शेती आहे. इथेही एक पीक पद्धती आपल्याला आढळून येते. स्थानिक मजुरांतर्फे किंवा स्थानिक मजुरांमार्फत शेतीची कामे घेतल्या जातात. पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया व प्रतवारी केली जाते. हेक्टरी उत्पादन कमी असतं मात्र एकूण उत्पादन इथे खूप जास्त असतं. एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष या शेतीतून उत्पादन कायम घेतलं जातं. चहा, कॉफी, रबर, कोको, भारतातील केरळ राज्यातील मसाल्याचे मळे, कोकण विभागातील काजू बागा या प्रकारच्या मळ्याच्या शेतीमध्ये आपल्याला आढळून येतात. ह्याला आपण कॅश क्रॉप्सही असं म्हणू शकतो. मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरेबियन बेट, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये आपल्याला मळ्याच्या शेती आढळून येतील. मंडई शेती ही एक आधुनिक प्रकारची शेती आहे. इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसेल ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस असं आपल्याला आढळून येईल. शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहर लगत केलेली
ही शेती आहे. शहरी भागात लोकांना रोज फळे, फुलं, अंडे असे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ लागतात. त्यासाठी ही मंडई शेती शहरालगत भागात केलेली दिसून येते. मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन या शेतीखाली घेतलं जातं. भांडवलाचाही अधिक वापर केला जातो. मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती केलेला आपल्याला दिसून येतो. सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर आणि खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केलेला दिसून येतो. शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतका दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. त्यामुळे ह्याला कधीकधी ट्रक फार्मिंग असंही म्हणतात. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मासे इत्यादी प्रकारचे उत्पन्न या मंडई शेतीखाली घेतले जातात. औद्योगिकीकरणामुळे झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात आपल्याला अशा प्रकारची शेती दिसून येते. उदाहरणार्थ खेड, शिवापूर, सासवड येथून पुणे शहरास फळं, फुलं, भाजीपाला यांचा पुरवठा कायम होत असतो. उद्यान शेती या शेतीखाली फळं, फुलं, औषधी वनस्पती, काही शोभेची झाडं इत्यादी ह्याचे उत्पादन व्यापारी उद्देशाने घेतले जातात. कमर्शियल ज्याला आपण म्हणतो. मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो. उष्णकटिबंधीय, भूमध्यसागरी व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात उद्यान शेती मोठ्या प्रमाणावरती केलेली आढळून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रमाणे या भागात आपण प्राथमिक आर्थिक क्रिया, मासेमारी, खाणकाम, शेती, शेतीचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये ह्याचा अभ्यास केला आहे. तुम्हाला हे समजलं असेल अशी आशा करते. धन्यवाद.